नमस्कार, मी शामराव मोकाशी. आणि रिक्षा टॅक्सीचं भाडं वाढल्यानंतर हे मीटर टेबल टेस्ट घ्यावी लागते आणि प्रत्येक वर्षाला रिक्षा टॅक्सीचं एकाच दिवशी एकाच वेळेला हे भाडं वाढणार आहे आणि टेबल टेस्ट हे 45 दिवसातच पूर्ण करायचे असते. त्यासाठी मी महाराष्ट्रातील ITI शिक्षण संस्था, तंत्र निकेतन शिक्षण संस्था आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था यांच्या प्राचार्यांना मी जाहीर विनंती करतो की तुम्हाला जर मीटर टेस्ट करायचे अधिकार, टेबल टेस्ट घ्यायचे अधिकार तुम्हालाच आहेत आणि तुम्हाला आता RTO कार्यालयातून हे 2 महिन्याच्यात लायसन मिळणार आहे. तर ह्या संस्था चालकांनी आपापल्या एरियातल्या RTOकडं लायसनसाठी अप्लाय करा. थोडी तुम्हाला नाममात्र फी भरावी लागते. हा शासनाचा उपक्रम आहे. गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण होण्यासाठी ही योजना असते टेबल टेस्टची. आणि वाहतूक व्यवस्था त्याच्यामुळं सुधरेल. तर आता राज्यातलं मीटर भाड्याची परिगणनाचं काम लवकरच चालू होणार आहे. ही 6 महिने परिगणना चालेल की जी समान भाडे रचना जी आहे ती म्हणजे राज्यभर एकच भाडं राहील CNGच्या आधारावरती. म्हणजे पुण्यातलं भाडं तेच मुंबईतलं भाडं. मी सर्व ह्या संस्था चालकांना जाहीर विनंती करतो, जर व्यवस्था सुधारायची असेल, वेळेत काम करायचं असेल तर ह्या संस्थांनाच म्हणजे ITI शिक्षण संस्था, तंत्रनिकेतन शिक्षण संस्था आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था यांनी RTOकडं त्यांच्या प्राचार्यांनी अर्ज करावा की तुम्हाला ते 2 महिन्यात लायसन देतील आणि तुमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना त्याच्यापासून प्रशिक्षण होईल. हा कायदा आहे की आणि वाहतूक व्यवस्थाही सुधारेल, वेळेत टेस्ट होतील. तर आपापल्या कार्यक्षेत्रात जे RTO कार्यालय आहे त्यांना तुम्ही अर्ज करा. निश्चित तुम्हाला 2 महिन्याच्या आत टेबल टेस्टचा परवानगी दिली जाईल. मग भाडं वाढलं की मीटरची टेबल टेस्ट ह्या तुमच्या संस्थेच्या मार्फतच होईल. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा, प्राचार्यांनी अर्ज करा.